शिवसेना राज्यातील 2 नंबरचा पक्ष आहे। ही निवडणूक सामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक असून कार्यकर्त्यांना पाठबळ देण्यासाठी आपण इथं आलोय। कोण कशासाठी एकत्र आलेत हे आता जनता जाणतीये, मात्र शिवसेना सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी काम करत आहे। कोल्हापूर जिल्ह्याचं भवितव्य घडवणारी ही निवडणूक आहे, त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीवर शिवसेनेचा झेंडा फडकवा असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। नानीबाई चिखली इथं आयोजित सभेत ते बोलत होते। शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष युती उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचं आयोजन केलं होतं। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धैर्यशील माने आणि माजी खासदार प्राध्यापक संजय मंडलिक प्रमुख उपस्थित होते। सत्ता हा आमचा अजेंडा नाही, तर सर्वसामान्यांच्या विकासाचा अजेंडा घेऊन आलोय। लाडक्या बहिणीसह अनेक लोकोपयोगी योजना आपण सुरू केल्या, आजही या योजना सुरू आहेत। त्यामुळे या निवडणुकीत जिल्हा परिषद पंचायत समितीवर शिवसेनेचा झेंडा फडकवा असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा नेता आणि जनता आपल्या पाठीशी असल्यानं आपल्याला कुणी एकटं पाडू शकत नाही, असं प्राध्यापक संजय मंडलिक यांनी सांगितलं। शीतल फराकटे, कॉम्रेड शिवाजी मगदूम, रोहन निर्मळ, बाळासाहेब पाटील, शिवानंद माळी, विश्वास कुराडे यांनी मनोगत व्यक्त केली। नगराध्यक्षा सुहासिनी पाटील, वीरेंद्र मंडलिक यांच्यासह जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार, कार्यकर्ते आणि नागरिक यावेळी उपस्थित होते।